आयुष्य प्रत्येकाला काहीतरी करून दाखवायची संधी देत असतं आणि ती संधी ही प्रत्येकांना मिळते मित्रांनो. ते फक्त आपल्यावरती असते त्या संधीचा चांगला फायदा कसा घेता येईल. एक मराठीमध्ये म्हण आहे, दैव देते कर्म नेते. आता तुम्हाला तुमचं दैव, तुमचं जे डेस्टिनी आहे, तुमचं जे भविष्य आहे, ते तुम्हाला खूप काही देतं मित्रांनो. पण ते तुम्हाला टिकवता आलं पाहिजे. ते तुमचं कर्म आहे, ते कर्मच तुमचं पुढील भविष्य हे ठरवतं त्या संधीनंतर. तुम्ही त्या संधीचा कसा उपयोग केलाय त्यावर तुमचं भविष्य असतं. होय मित्रांनो, आपल्याला आज त्याच विषयावरती नेमकं बोलायचं आहे. तो विषय म्हणजे सध्या महाराष्ट्राचं जे राजकारण चाललंय आणि त्यामध्ये एक प्रकरण आलंय दिशा साले यांचं. आणि त्या प्रकरणानंतर एक दुसरे त्यावरती अनेक असे भयंकर खुलासे हे होत आहेत आणि ते खुलासे मन सुन्न करत आहेत. ते आरोप जे नवीन नवीन काय गोष्टी समोर येतात त्या जो कोर्टामध्ये गेल्या नाहीत किंवा त्या सिद्ध झाल्या नाहीत. पण जर ते सिद्ध झाल्या, त्या गोष्टी खऱ्याच असतील, तर हे खूप विदारक चिन्ह, हे चित्र पूर्ण महाराष्ट्राकरता आहे. दिशा सालियनच्या प्रकरणामध्ये जे काही लोकांचं नाव येतं त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या मुलांचं म्हणजेच त्यावेळेसचे पर्यावरण मंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेबांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचं सुद्धा नाव आहे. दिनो मोरिया असतील, त्यानंतर सूरज पांचोली असेल, परमवीर सिंग असतील आणि वाझे असतील, अशा अनेक त्यामध्ये ह्या कड्या लागलेल्या आहेत. हे सगळे डॉट 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 सगळे जोडले ना, त्यावेळेस जे चित्र समोर येईल, जे चित्र खूप भयंकर असणार आहे. दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला हे अजून एक अणसुझा एक पहिलीच आहे. ज्यावेळेस ते चक्र किंवा ते कोड ज्यावेळेस सुटल त्यावेळेस थोडस अवघडच होईल. आता बघा, महाराष्ट्रामध्ये जे राजकारणाचा जर पार्श्वभाग किंवा मागची एक पार्श्वभूमी बघितली तर एकच तुम्हाला गोष्ट सांगावीशी वाटते. बघा, तुम्हाला देवानं म्हणा किंवा वडिलांच्या पुण्यानं असेल, तुम्हाला एक चांगली संधी मिळाली होती. आपला एक वचक राजकारणामध्ये ठेवायची किंवा आपलं भवितव्य सिक्युअर करायची, पण ते तुमच्याकडनं झालं नाही. होय, मी उद्धव साहेबांविषयी बोलतो, कारण त्यांना संधी मिळाली होती 2019ला. ते ज्यावेळेस भाजप सोडून काकासोबत आले त्यावेळेस त्याच्या पुढे एक संधी होती. त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्री असताना, त्या पदावरती असताना त्यांनी एक असा अलग ठसा उमटवला असता, तो ठश्यावर त्यांचं पूर्ण राजकीय आयुष्य, राजकीय भवितव्य अवलंबून असलं असतं. पण त्यावेळेस झालं काय, त्यावेळेस बारामतीच्या करामध्ये काकानं तो फुगा भ्रमाचा फुगवला आणि तो फुगा एवढा फुगवला की त्या फुग्यामध्ये दुसरं काय जात नव्हतं, फक्त किचन कॅबिनेटची हवा फक्त राहायची. आणि त्यावेळेस जे चाय बिस्कुटवाले मीडिया आहे, जे मीडिया जे कुणी हिंदुत्वावरती कुणी भाजपच्या बाजूनं बोलतं त्यांना अंधभक्त म्हणतात, गोदी मीडिया म्हणतात. पण जे काही लोक यांची बाजू लावून धरतात त्यांना काय म्हणतात ते मला अजून कळलं नाही. म्हणजे त्यांच्या बाजूने जे बोलतात ते पत्रकार असतात आणि जे यांच्या बाजूने बोलतात ते गोदी किंवा बिकाऊ मीडिया असते. असो, पण बघा, त्यावेळेस जी PR एजन्सीज आहेत ते काम करायच्या, त्यामध्ये फक्त ठाकरेंना हवा मारायची काम व्हायची. त्यामध्ये आपण राज्याप्रती काय करतो, आपलं राज्याप्रती कर्तव्य काय आहे, ह्या गोष्टी त्यांना कळल्याच नाहीत. कारण प्रत्येक मीटिंग्स ह्या ऑनलाईन फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून व्हायच्या. ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला बोलायचे. मग असं असताना आणि त्यामध्ये जो पराक्रम झाला त्यांच्यावर आरोप होतो सध्या, की त्याच काळामध्ये ते दिशा सालियनचं प्रकरण आहे ते दाबलं गेलं आणि याच्याच माध्यमातून 8 ते 9 हत्या पण त्यावेळेस झाल्या. पण त्या प्रत्येक हत्येला एक वेगळं स्वरूप त्यावेळेस देण्यात आलं. याविषयी जे SSR वॉरियर्स जे आहेत, सुशांत सिंग राजपूतचे काही योद्धे आहेत, त्यांच्या विजन मधील त्यांनी हा सगळा खुलासा मित्रांनो केलाय. आपण त्याविषयी परवाची व्हिडिओ आणलाय. पण तो व्हिडिओ इथं वरी बघा किंवा शेवटला व्हिडिओ लावतो मी स्क्रीनला, जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. त्यात त्यांनी सगळे प्रूफ आणलेत. नेमकं दिशा सालियनच्या माध्यमातून नेमकं काय काय व्हायचं अगोदर तिच्या.
ते सगळं काही दिशाला कळलं होतं. त्यामध्ये ड्रग्स आहेत, त्यामध्ये महाराष्ट्राबाहेरील देशाबाहेरील मुली मुंबईमध्ये आणून त्यांना दुबईला विकलं जायचं त्या पोरींना. त्यातली नेपाळची एक मुलगी होती, तिला पण विकायचं होतं, पण तो डाव सुशांत सिंग राजपूतांनी उधळून लावला आणि सगळं काही त्यांना दिशा सालियांना सांगितलं होतं. आणि दिशा सालेंना सुशांत सिंग राजपूत सांगितलं कारण ते त्यांची मॅनेजर होत्या आणि सुशांत सिंग राजपूतानं त्यांची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती यांना सांगितलं. आणि रिया चक्रवर्ती जे सुशांतची गर्लफ्रेंड होते ती जे या गोष्टीमध्ये जे इन्व्हॉल्व लोक आहेत त्यांची मैत्रीण होते. मग तिनं ह्या गोष्टी सगळ्या आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवल्या. अरे बाबा हे असं झालंय आणि सगळे प्रूफ्स हे पेनड्राईव्ह मध्ये कैद आहेत आणि सगळं आहे सुगावा ACSR ग्रुपला लागलाय, म्हणजे सुशांत सिंग राजपूतच्या टीमला लागलाय. तुम्हाला आता मोठा प्रश्न पडला असेल की टीम काय होती. सुशांत सिंग राजपूतची टीम अशी होती, ते महाराष्ट्रामध्ये एक आर्मीचं एक ऍप्लिकेशन ते बनवत होते. त्यावेळेस PUBG होतं तसंच, आणि ते ऍप्लिकेशन बनवून त्यात जो इन्कम येईल, त्यात जो पैसा येईल, तो पैसा देशाकरता ते खर्च करणार होते. त्यामध्ये कुपोषित बालकं असतील, शिक्षण असेल, गरिबांचं, हे सर्वांसाठी. पण हे स्थिती टीम होती. ह्या टीमला गोष्टी कळल्या. मग ज्या वेळेस ह्या टीमला गोष्टी कळल्या त्यावेळेस रियानं जाऊन सांगितलं तिकडं. मग जे ह्या टीम मध्ये काही लोक होते, त्यामध्ये काही दोन ऍक्टर होते मध्ये, बालाजी टेलिफिल्मचे, आणि काही दुसऱ्या मुली होत्या बिहारच्या काही. या सगळ्यांना त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं कसं मारलं गेलं हे त्यांनी फोटो सहित प्रूफ सहित त्यांनी सांगितलंय. आपण तो व्हिडिओ आणलाय परवा दिवशी, जाऊन तुम्ही बघून घ्या. त्यात सगळे प्रूफ त्यांनी दाखवलेले आहे. मग यामध्ये आणि दिशा सालियांमध्ये जे काही हे सगळं काही एक मॅटर होतं ते त्यावेळेस कसं हाताळलं गेलं, ते चीफेस्ट बटनचे रिपोर्ट असतील, त्या केसेस असतील, त्या केस क्लोज कशा झाल्या, ह्या सगळ्यावरती परत नवीन पिटिशन टाकून कोर्टामध्ये ही केस परत रिओपन होते. आणि मित्रांनो, यामध्ये जो ACSR ग्रुप आहे त्यांचं जे काही स्टेटमेंट आहे ते दिशा सालियांच्या वडील सतीश सालियांचे वकील निलेश ओझा यांचे केलेले काही आरोप आहेत, ते सगळ्या गोष्टी बघितल्या, या सगळ्याचं अनालिसिस केलं. आणि सध्या हिंदी प्रिंट मीडिया आणि हिंदी न्यूज चॅनलला ज्या बातम्या लावतात त्या बातम्या जर पाहिल्या तर अजून एक धक्कादायक गोष्ट पुढे येते. ती गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये आदित्य ठाकरेहून जास्त इन्व्हॉल्वमेंट ही त्यावेळेसच्या CM ची आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंची आहे, असं पण या सगळ्याच्या माध्यमातून मित्रांनो पुढे येत आहे. जाऊन तुम्ही चॅनल्स बघून घ्या, हिंदी चॅनल्स मध्ये सगळ्या बातम्या चालतात. ह्या अशा अनेक बातम्या आलेल्या आहेत ह्या माध्यमावरती की आदित्यहून जास्त म्हणजे उद्धव ठाकरेंचं यामध्ये नाव येत आहे. आणि ज्या वेळेस तुम्हाला देवानं म्हणा किंवा नेतीनं म्हणा किंवा तुमच्या डेस्टिनीनं तुम्हाला चान्स दिला होता CM म्हणून काम करण्याचा, त्यावेळेस तुम्ही अशी माती खाल्ली आहे, ती आता भरायची तुमच्याकडे वेळ आलेली आहे. आणि दिशा सालियांचं प्रकरण आहे, ते प्रकरण जर दिसते सोपं नाही. हे दाखवलं गेलंय, सालियांचे वडील बाहेर काहीतरी त्यांच्या गर्लफ्रेंड होत्या, त्यांची प्रेयसी होती, त्यामुळे त्यांनी तिकडे पैसे उडवले आणि पैशाच्या तंगीतून त्याने सुसाईड केलं. बघा, पैशाच्या तंगीतून सुसाईड हे दिशानं केलं, सुशांत सिंग राजपूतनं केलं. बघा काय बनाव त्यावेळेस केला होता. पण हे सगळे यांचे बनाव आता बाहेर आले. आणि आता उद्या 2 तारखेला सालियांच्या जे नवीन याचिका त्यावर सुनावणी उद्या होणार आहे. सगळे काही प्रूफ आहेत, सगळे काही गोष्टी आहेत, सगळ्या कड्या आहेत, सगळे डॉट 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 सगळे जोडवलेले आहेत आणि हे सगळं उद्या सादरीकरण कोर्टामध्ये होईल. मग त्यावेळेस जो कोर्ट निर्णय देईल, जर सगळं आता बघा, पोलिसांनी सर्वाहून जास्त माहिती ज्या लोकांनी या ठिकाणी ते कृत्य केलंय, म्हणजे जे आरोपी आहेत त्या आरोपींना याविषयी सगळी माहिती असणार आहे किंवा आपण काय केलो हे आपल्याला माहित असणार आहे ना. मग त्यावेळेस जर ह्या गोष्टी त्यांना माहित असणारच आहेत, त्यामध्ये जर यांचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा आदित्य साहेब असतील, या दोघांचं ही भारतामध्ये राहणं खूप मुश्किल आहे. मग त्यांना पर्याय काय असतंय. आता कुठकुठे लोक बघा बातम्या येतात की ते लंडनला जाण्याच्या तयारीमध्ये आहेत आपले लोक, ह्या बातम्या येतात. कारण लंडनमध्ये भारतामध्ये जे काही लोक कांड करतात, काही जे प्रकरण करतात, त्या सर्वांचं आश्रयस्थान हे लंडन आहे. कारण तेथील कायदा जो आहे तो कायदा खूप वेगळा आहे आणि त्या ठिकाणी जाऊन सरकार काही ऍक्शन घेऊ शकत नाही. आणि जे लोक भारतामधून तिकडे जातात
ते लोक त्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, म्हणून त्या ठिकाणी त्या लोकांवरती काही ऍक्शन घेता येत नाही. म्हणजे भारतातील लोक तिथे जाऊन त्यांच्या फायद्याची कामं करतात. मग यामध्येच उद्धव ठाकरेंचं, आदित्य ठाकरेंचं नाव येतं की आता हे बाप लोक दोघं जण लंडनला जाण्याच्या तयारीमध्ये आहेत, पलायन करण्याच्या तयारीमध्ये आहेत. हे बातम्या किती खऱ्या आहेत, किती खोटे आहेत हे त्यांना माहिती आहे. पण सध्या ही बातमी येते की हे दोघं बाप लोक भारतामधून लंडनला पलायन करण्याच्या तयारीमध्ये आहेत. मग इथपर्यंत वेळ काय येतो? एखाद्या बघा, आपल्याकडे मराठीमध्ये म्हण आहे, आपण एखादी गोष्ट केल्याशिवाय, आता सांगतो, एक मराठीमध्ये गावठी एक म्हण आहे, पाजल्याशिवाय वास कसा येईल, बरोबर आहे. मग जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी एवढे रुमर्स, एवढे असं म्हणजे 100% छाती बडू बडू लोक सांगतात की यामध्ये दोषी हेच आहेत, गुन्हेगार हेच आहेत, तर लोक प्रूफ आणतात, यामध्ये थोडं तरी तथ्य असणारच आहे. तथ्य नाही असं नाही. बरं, ते त्यावेळेस कुणावर नाव घेतलं नाही? संजय राऊतावर कोण नाव का नाही घेतलं? मग संजय राऊत असतील, शरद पवार असतील, काँग्रेसचे असतील, कुणावरच कोण नाव नाही घेतलं? फक्त आदित्य ठाकरेच नाव पुढे काय येतं? त्यावेळेस महत्वाचं हे पण आहे मित्रांनो, कारण कुणाचं कुणीच उघड नाव घेत नसतं. ठीक आहे, हे गोष्ट खरी आहे की आता तरुण नेतृत्व आहे आदित्य ठाकरेचं, तरुण एक नेता आहे, तरुण मंत्री होता, भवितव्य चांगलं आहे, ही गोष्ट वेगळी आहे. पण त्या तरुण चेहऱ्यामागं, त्या तरुण नेत्यामागं जे काही काही कांड असं केलेले आहेत तेही खूप भयावह आहेत. ह्या वयामध्ये जर एवढ्या गोष्टी असतील तर ज्यावेळेस हे राजकारणात मुरतील त्यावेळेस महाराष्ट्राचं काय काय होईल हेही पाहणं खूप महत्वाचं आहे. हे जे मी आज काय बोललो हे स्वतः मी नाही बोललो, मी सोशल मीडियाचं आणि प्रिंट मीडिया आणि जे हिंदी चॅनल्स आहेत, न्यूज चॅनल्स, ह्या सर्वांचं अनालिसिस केलंय. सगळ्यांची माहिती एकट्ठा करून, सगळ्यांची माहिती घेऊन हे बोलतोय. कारण प्रत्येक मीडियामध्ये हीच चर्चा चालू आहे की आता उद्धव ठाकरे काय खरं नाही, ते महाराष्ट्रामधून पलायन लंडनला करतील. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा आणि व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि सगळ्यांना कळकळीची एक विनंती आहे, छाती ठोकून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण तुमची कधीच आपण निराशा करत नाही. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय, जय भीम.